तरच्या कबूतरखान्याच्या विरोधात आज मराठी एकीकरण समिती जी आहे ती रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार होती। आपल्यासोबत गोवर्धन देशमुख आहेत, मराठी एकीकरण समितीचे सदस्य। गोवर्धन देशमुख जी, आज तुम्ही कबूतरखान्याच्या विरोधात आंदोलन करणार होता। काही दिवसांपूर्वी कबूतरखान्याच्या समर्थनार्थ जैन समाज रस्त्यावरती उतरलेला होता। त्यांनी कबूतरखान्याच्या इथं आंदोलन केलं। कबूतरखान्याला जी ताडपत्री लावलेली होती ती देखील फाडून टाकली, पोलिसांना धक्काबुक्की केली, असा तुमचा आरोप आहे। आज त्या सगळ्या विरोधात तुम्ही कबूतरखान्याच्या इथं आंदोलन करणार होतात। आता नेमकी नक्की तुमची भूमिका काय? कारण की मोठा पोलीस बंदोबस्त तैनात झालाय। बघा, राज्यघटनेनुसार हा देश चालतो, हे राज्य चालतं, ही लोकशाहीचं राज्य आहे। सगळ्यांना आंदोलन मोर्चा करायचा अधिकार नक्कीच आहे। परंतु तुम्ही जर न्यायालयाच्या आम्ही मानत नाही, न्यायालयाला आम्ही शस्त्र काढू, आम्ही मोर्चे काढू, लोकांना वेठीस धरू, ही भाषा जर करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही। हे आव्हान आम्ही केलं होतं आणि अनेक वेळा जेव्हा आम्ही आंदोलन करतो, चळवळी राबवतो, मोर्चे करतो, त्यावेळेस जसे पोलीस त्रास देतात, तर या 6 ऑगस्टला ज्यावेळेस हजारोच्या संख्येने मोर्चे निघाले, आंदोलन केलं आणि चाकू सुरी अक्षरशः त्या ठिकाणी लोकांना धक्काबुक्की करून पोलीस महिला भगिनीला खाली पाडून एक हैदोस माजवला होता। मग हे कायद्याचं राज्य आहे की नाही? ज्या वेळेस मराठी माणसाने एखादी साधी चळवळ जरी राबवायची म्हटली की त्यावेळेस तुम्ही नोटिसा पाठवता। आज देखील आम्हाला नोटीस आल्यात, त्यावेळेस पोलीस प्रशासन कुठे होतं, गृह विभाग कुठे होता, हा प्रश्न विचारायला आम्ही त्या ठिकाणी जातोय आणि आम्ही एक इशारा दिलेला आहे, 2 दिवसापूर्वी देखील दिलाय, कालही दिलाय, आजही देतो। हे राज्य कायद्याचं राज्य आहे। इथे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही आहेत आणि हेच सांगायला आम्ही त्या ठिकाणी आता 10 वाजता पोहोचतोय। परंतु पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे जैन समाजाने ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाहीत। दुसरीकडे मराठी एकीकरण समिती मराठी बांधवांच्या हक्कांकरता महाराष्ट्रात लढते, तर त्यांच्यावरती मात्र गुन्हे दाखल केले जातात। तुमच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला, तोही मीरा भाईंदरमध्ये ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केलेलं त्यावेळेस। नाही, आम्ही ज्यावेळेस असं काही करायचा प्रयत्न करतो आणि पोलीस आमची मुस्कटदाबी करतं, खरं तर दडपशाही वापरतं। स्वतःच्या आम्ही राज्यामध्ये राहतो, आमचा हक्क आहे, अधिकार आहे, आम्ही कुठलीही चळवळ राबवू शकतो, राज्यघटनेने आम्हाला अधिकार दिलाय। परंतु दरवेळेस पोलीस प्रशासन आमच्यावरती दडपशाही वापरतंय। मग आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही स्वातंत्र्य काळात 78 वर्ष झाले राज्याला, देशाला स्वातंत्र्य होऊन, आणि आज 78 वर्षानंतर पारतंत्र्यामध्ये राहतोय का, असा प्रश्न आम्हाला पडतोय। कालपासून आम्हाला नोटीस पोलिसांनी पाठवल्या, पोलीस घरी फोन करून शोधतायत, हे चाललंय काय? पोलीस प्रशासनाला एकच प्रश्न आहे, आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही न्यायालयाने जो आदेश दिलाय त्याच्या बाजूने उभा आहोत, प्रशासनाच्या बाजूने उभा आहोत। आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडायला येतोय, त्यामुळे तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्यावं शांततेने आणि त्या ठिकाणी उगीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण करू नका आणि या प्रकरणाला मोठं करू नका। कारण समाज आम्ही शांत म्हणूनच घेतोय। मराठी समाजाला आम्ही आव्हान केलंय की कोणीही कुठलाही उद्रेक करणार नाही, काही हैदोस घालणार नाही। जैन समाजाने त्या ठिकाणी हैदोस घालून तोडफोड केली, तसा कुठलाही प्रकार आम्ही कधीच करत नाही। कारण शेवटी हे राज्य आमचं आहे, ही मराठी भूमी आमची आहे, इकडची साधन संपत्ती आमची आहे आणि पोलीस प्रशासन, मराठी आडनावाचे सर्व पोलीस आहेत, यांना सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे। त्यामुळे आपण उगीच या प्रकरणाला वेगळं वळण देऊ नका आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, पोलीस फाटा तिकडे उभा करून या प्रकरणाला मोठं करू नका अशी विनंती करतोय। परंतु ज्या पद्धतीने कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा म्हणजे कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झालं, परंतु तरी देखील जैन समाजावरती, त्यांच्या ऋषीमुनींवरती गुन्हे दाखल झाले नाहीत। त्यांचे जैन समाजाचे जे धर्मगुरू आहेत ते मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये आक्रमकपणे सहभागी होते। त्यांचे जैन धर्माचे धर्मगुरू देखील म्हणतात की आम्ही कबूतरखान्याच्या समर्थनार्थ आता आंदोलन करणार आहोत। नाही, तुम्ही म्हणजे तुम्ही चाललंय काय हे मला कळत नाही। तुम्हाला कबुतरावर तुमचा ठीक आहे, धर्म आहे, तुमचा काही विषय आहे, पण कबुतरांमुळे आरोग्याला धोका आहे, हानी पोचते, हा देखील प्रश्न तुम्ही विचारात घ्या ना। ज्या ठिकाणी मानवी समाजाचा, मनुष्याचा वावर नाहीये त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही कबुतरांना दाणे द्या, त्यांचं संरक्षण करा। परंतु दुसऱ्या बाजूने ज्यावेळेस आरेचं जंगल तोड झाली, त्यावेळेस त्या ठिकाणी वृक्ष, झाडं, झुडपं तोडली गेली, तिथे अनेक पशूंचा मृत्यू झाला। त्यावेळेस देखील आपण हा जीवदया, भूतदया दाखवली गेली पाहिजे होती आणि एखाद्या वेळेस एखादा नागरिक श्वानांना, मांजरांना त्यांचं खाद्य, जे मांसाहारी खाद्य आहे, तो खाऊ घालतो सार्वजनिक ठिकाणी, त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुम्ही मात्र त्यांना विरोध करता। कारण तुमचं म्हणणं काय आहे की मांजरांना, कुत्र्यांना मांसाहारी अन्न खाऊ घालू नका। मग त्यावेळेस तुम्हाला जीवदया, भूतदया आठवत नाही का? हा प्रश्न आम्हाला पडतोय। म्हणून आम्ही विनंती करतोय जैन समुदायांच्या लोकांना की आपण ही हेकेखोरीपणा सोडा आणि कबूतरखाना तुम्हाला जर टिकवायचा असेल तर ज्या ठिकाणी मनुष्यांचा वावर नाहीये, माणूस त्या ठिकाणी पोहोचत नाही, अशा ठिकाणी एखाद्या वन विभागामध्ये, एखाद्या मोकळ्या जागेवरती करावा। आता त्यांनी काय केलंय,
गिरगाव चौपाटीवरती हा प्रकार सुरू केला आहे. तर हा देखील कोर्टाचा अपमान आहे. तर हा तातडीने थांबवण्यात यावा. परंतु आता तुम्ही एक आव्हान सुद्धा करतायत की राजकीय पक्षाच्या लोकांनी देखील या सगळ्या या सगळ्या आंदोलनामध्ये तुमच्या मराठी एकीकरण समितीला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून. काय तुमची आर्त हाक सध्याच्या राज्यातल्या राजकारण्यांकडे? नाही, आता आम्ही आज सकाळी आवाहन केलं आहे. माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे तसेच इतर सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि खास करून जे आरोग्य सेवेसाठी काम करतात त्या संस्था, चळवळी या प्रमुखांना आम्ही आवाहन केलंय की आपण आपल्या राज्याच्या आरोग्यासाठी, त्या ठिकाणी राज्याच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी उपस्थित राहावं आणि ही चळवळ जी आहे, हा लढा जो आहे मोठा करावा. कारण उद्या आपणच जर जिवंत राहिलं नाही तर हे कबुतरांना दाणे कोण खाऊ घालणार आहे, हा प्रश्न आम्हाला पडतोय. परंतु आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही आता निघालेला आहात एक दादरकडे, परंतु तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात का आंदोलनाच्या? पोलीस आयुक्तांना तुम्ही म्हणतात की तुम्ही भेटणार आहात, या सगळ्या संदर्भात तुम्ही सांगणार आहात, निवेदन देणार आहात? हो, आम्ही बघा, मोर्चे आंदोलन आम्ही प्लॅनिंग नुसार करतो. हे काय आमचा मोर्चा वगैरे नाहीये. आम्ही आधीच डीसीपी साहेबांना, पंडित साहेबांना सांगितलं होतं की आम्ही आपल्याला भेटायला येतोय आणि आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी कबूतरखाना या ठिकाणी मांडणार आहोत. 6 तारखेला जर तुम्ही कायदेशीर कारवाई केली असती, आज 13 तारीख आहे, या 7-8 दिवसामध्ये तुम्ही कायदेशीर कारवाई केली असती तर आम्हाला तिथे येण्याचा प्रश्नच उपस्थित नव्हता. परंतु तुम्ही गप्प राहिलात, कुठली कारवाई केली नाही. एखाद्या मंत्र्यांच्या दबावाखाली म्हणा किंवा कोणाच्या दबावाखाली जर आपण काम करत असाल तर ते करू नका. नागरिकांच्या जीवांचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण सर्व समाजाचं हित लक्षात घ्यावं अशी आमची मागणी आहे आणि आम्ही आज आपल्याला भेटण्यास येतोय. त्यामुळे तिकडे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यावी. परंतु या सगळ्या कबूतरखान्याच्या संदर्भात भाजपचेच मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा, ते मात्र कुठेतरी आग्रही भूमिका या सगळ्या संदर्भात घेताना पाहायला मिळतात आहेत. ते ज्यावेळेस जैन समाजाचं आंदोलन झालं त्या ठिकाणी ते देखील आले, तरी देखील गुन्हे कोणत्याच प्रकारच्या स्वरूपाचे त्या जैन समाजाच्या लोकांवरती नोंदवण्यात आलेला आहे. हा कुठेतरी दुटप्पीपणा आहे का? नक्कीच दुटप्पीपणा आहे. जे मंगलप्रभात लोढा माननीय मंत्री महोदय आहेत, त्यांनी एक लक्षात घ्यावं की आपण संपूर्ण या 14 कोटी नागरिकांच्या राज्याचे मंत्री आहात. आपण फक्त एका विशिष्ट समाजाचे मंत्री नाहीत. त्यामुळे आपण दरवेळी जो विलेपार्ल्याचं जैन मंदिराचं प्रकरण असो किंवा मग आता दादरचं प्रकरण असो, आपण त्यांच्या बाजूने उभा राहता, नागरिकांच्या देखील बाजूने उभा राहा. हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि कुठेतरी आपण सत्तेमध्ये आहोत म्हणून आपली पॉवर दाखवली पाहिजे असाही त्याचा नागरिक अर्थ लावतायत. त्यामुळे ही आपली भूमिका सोडावी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करावं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. गोवर्धन देशमुख आपल्या बरोबर होते, मराठी एकीकरण समितीचे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दादरला चाललोय, परंतु आम्ही जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांना निवेदन देणार आहोत. आम्ही कोणतंही आंदोलन करणार नाही आहोत. दुटप्पीपणा जो आहे तो सरकारने कुठेतरी सोडला पाहिजे. एकीकडे मराठी माणूस जर आंदोलन करत असेल त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात, परंतु जैन समाजाने जर कबूतरखान्याच्या समर्थनार्थ आंदोलन केलं तर त्यांच्यावरती मात्र कोणतेच गुन्हे दाखल होत नाहीये. हा सगळा दुटप्पीपणा जो आहे तो शासनाने आणि सरकारने सोडला पाहिजे असं एक मत जे आहे ते गोवर्धन देशमुख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.